डिंकाचे अनेक फायदे आहेत, जसे की हाडे मजबूत करणे, सांधेदुखी कमी करणे, अशक्तपणा दूर करणे, प्रसूतीनंतर महिलांना शक्ती देणे आणि शरीराला उष्णता व ऊर्जा प्रदान करणे. डिंक कॅल्शियम, प्रथिने आणि खनिजे यांनी समृद्ध असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि शरीराची झीज भरून काढतो. डिंकाचे लाडू हे हिवाळ्यात खाल्ले जाणारे पौष्टिक लाडू आहेत, जे अशक्तपणा, कंबरदुखी, सांधेदुखी दूर करतात. तसेच बाळंतपणानंतर स्त्रियांसाठी आणि स्तनदा मातांसाठी दूध वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत. हे लाडू डिंक, गूळ, खोबरे, खारीक, तूप आणि सुका मेवा वापरून बनवले जातात आणि शरीराला उष्णता व ऊर्जा देतात. असे हे डिंकाचे लाडू मी बनवलेल्या पद्धतीने जर तुम्ही केलेत तर अगदी खुसखुशीत खमंग असे लाडू होतात. खूप छान. शेवटच्या सारणापर्यंत लाडू व्यवस्थित वळला जातो आणि अतिशय खुसखुशीत लाडू बनतो. हा लाडू बनवला तर तुम्हाला नक्कीच आवडेल. हा बघा कसा लाडू पटकन तुटला गेला आणि छान चवीला पण झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. दीपदया ब्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. हिवाळा चालू झाला की डोकं वर काढायला लागतात, ते म्हणजे आपली सांधेदुखी, गुडघेदुखी, सर्दी, खोकला यासारखे आजार. मग ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत असतात. तर अशा दिवसात आपल्या शरीराला आतून ऊब मिळावी म्हणून आपण घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करतो. म्हणजे जसे की डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, की ज्याने आपल्या शरीराला उष्णता मिळेल. तर आज मी तुम्हाला सगळ्यांना आवडतील असे कडू न लागणारे डिंकाचे लाडू करून दाखवणार आहे आणि त्याच्यात मी भरपूर प्रमाणात ड्रायफ्रुट्स देखील वापरणार आहे. त्यामुळे ते लहान मुलांना देखील खूप पौष्टिक होणार आहेत. तर असे हे लाडू रेसिपी तुम्हाला लाडवांची मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हे लाडू तुम्ही नक्की करून बघा. हे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी आपण घेतला आहे 200 ग्रॅम हा डिंक घेतलेला आहे मी. त्यानंतर हा वाटीभर गूळ आहे, बेदाणे आहेत, काजू आहेत, बदाम आहेत, पिस्ता आहेत, हे काळे बेदाणे आहेत, थोडी खसखस घेतली आहे, खजूर घेतला मी वाटीभर, ही खारीक पूड आहे, ही सुंठ पावडर आहे आणि हे घरगुती साजूक तूप आहे. तर या गोष्टींचा वापर करून आपण डिंकाचे लाडू करणार आहोत. तर आता आपण बघूया की सर्वप्रथम काय करायचे ते. आणि हे आहे सुकं खोबरं. हे जे सुके खोबरं असतं ते आपण किसून घेतलेलं आहे. तर त्याचा हा चव आहे. हा देखील आपण छान भाजून घेणार आहोत. तर आता आपण हे लाडू करायला घेणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिले मी 2 चमचे तूप करून घेते. तूप छान वितळलेलं आहे आणि सगळ्यात पहिले हे काजू मी तुपात तळून घेते. थोड्या मीडियम फ्लेमवर हे आपण काजू तळून घेणार आहोत. तुम्ही बघतच असाल की काजूला आता छान बदामी कलर आला आहे. आता आपण जे सगळं जिन्नस घेणार आहोत हे सगळं एका परातीत आपण काढून घ्यायचं आहे. आता ह्याच तुपात मी हे बदाम घालणार आहे. ते देखील आपल्याला छान तळून घ्यायचं. त्याला पण छान बदामी कलर येईपर्यंत आपल्याला आहे ना तळून घ्यायचं आहे. बदाम कसे तळले हे समजतात तेव्हा जेव्हा की ते असे शेंगदाण्यासारखे तडतड वाजतात बघा. आणि ते तडतड अशी फुटायला सुरुवात झाली की आपण समजायचं की बदाम आपला छान तळून झालेला आहे. कारण त्याचा ऑलरेडी बदामी कलर असल्यामुळे त्याला वेगळा कलर असा तुम्हाला दिसणार नाही. तर मला इथून जाणवतोय. तर आपले हे बदाम आता छान तळून झाले. तुम्ही पुन्हा परातीत काढून घ्या. अशा प्रकारे हे बदाम देखील मी परातीत काढून घेतलेले आहे. आता ह्याच तुपात आपण हे पिस्ता देखील तळून घेणार आहोत.
हे छान ड्रायफ्रुट्स तळून घेतले म्हणजे यातला पाण्याचा अंश देखील निघून जातो आणि हे लाडू आपले चांगले 2 ते 2.5 महिने छान टिकतात. म्हणजे त्याला खोबऱ्यामध्ये देखील कोमट होत नाही, त्याला कसलाही वास येत नाही, त्यामुळे लाडू आरामात टिकतात. दिसताना पण छान बदामी कलर आलेला आहे. तर हे देखील मी आता परातीत काढून घेते. आता ह्याच तुपात आपण हे बेदाणे फ्राय करून घेऊया. बेदाणे पण छान फ्राय होत आहे. झालेले आहेत बेदाणे आपले फ्राय. काढून घेऊया. तर त्याच उरलेल्या तुपात आपण हे काळे बेदाणे तळून घेऊया. बेदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बेदाणे आपले छान तळून झालेले आहेत. हे देखील आपण परातीत काढून घेऊ. त्याच तुपात आपण हा खजूर देखील तळून घेणार आहोत. खजूर तळायला थोडा जास्त वेळ लागणार आहे आपल्याला, कारण पीसेस पण त्याचे मोठे आहेत आणि तो थोडा मेल्ट झाला पाहिजे, थोडा नरम झाला पाहिजे, त्यासाठी थोडा जास्त वेळ तळून घ्यायचा. खजूर आपला छान तळला गेलाय. तो एकजीव व्हायला देखील काही प्रॉब्लेम होत नाही, तो छान एकजीव होतो, छान तळला गेला. खूप छान उतळलं की त्याच्यात आपण थोडा थोडा डिंक टाकून फुलवून घेणार आहोत. असा डिंक आपल्याला फुलवून घ्यायचा आहे. हे डिंकाचं जो फुलेला डिंक आहे तो मी वेगळ्या प्लेटमध्ये घेतलाय. अशाच प्रकारे आपण सगळा डिंक फुलवून घेणार आहोत थोडा थोडा टाकून. बघू शकता की डिंक देखील आपला छान तळून झालेला आहे. जरा जास्त प्रमाणात डिंक आपण वापरत आहोत. आता आपण खारीक पावडर देखील तुपात थोडी परतून घेऊया. ही खारीक पावडर देखील मी थोड्याशा तुपात परतून घेत आहे. ही खारीक पावडर देखील छान भाजून झालेली आहे. ही देखील मी ड्रायफ्रूटच्या मिश्रणावर काढून घेते. मला एक गोष्ट सांगायची राहिली, मगाशी मी हलीम घ्यायला विसरले होते, तर आता मला आठवण आली. तर पुन्हा कढईत मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि हे हलीम घेतलेले आहेत अर्धी वाटी. तर हे देखील मी तुपात चांगले परतून घेते. ते देखील आपल्या कमरेसाठी खूप आवश्यक असतात. हलिमाची खीर देखील बनवली जाते आणि हलिमाचे लाडू देखील केले जातात. तर आपण हे हलीम थोडेसे किंवा आळीव देखील तुम्ही त्याला म्हणू शकता, हे असे छान परतून घेणार आहोत तुपात. तर हे आळीव आपले छान भाजून झाले आहे. थोडे चटचट वाजायला लागले की आपल्याला आळीव काढून घ्यायचे, परंतु भाजताना अगदी मंद आचेवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे. हे जर सुखे भाजले असते तर लगेच चटचट वाजायला लागले, पण आपण हे तुपात भाजतोय, कळतोय, त्यामुळे थोडा वेळ जातोय त्याला. आपला हे छान तळून झालेला आहे. देखील मी कढईत आता परातीत काढून घेते. आता ह्याच कढईत आपण हे जे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते भाजून घेऊया.
हे सुकं खोबरं आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजायला थोडा जास्त वेळ जातो कारण खोबरं आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. कारण आपण लाडवांमध्ये खोबऱ्याचा वापर खूप जास्त करतोय. म्हणजे कम्पेअर टू सगळं सामान जरा खोबरं बऱ्या प्रमाणात आहे. कारण खोबरं आता हिवाळ्यात खाणं खूप चांगलं असतं केसांच्या आरोग्यासाठी, स्किनसाठी. त्यामुळे ह्या सुक्या खोबऱ्याचा वापर मी लाडवामध्ये थोडा जास्त करते. तुम्ही तुमच्या प्रमाणाप्रमाणे करू शकता. तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त खोबऱ्याचं प्रमाण केलं तरी काही हरकत नाही. पण भाजून मात्र छान ब्राऊन कलर येईपर्यंत घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता की खोबऱ्याला आता थोडा ब्राऊन कलर आलेला आहे, पण आपल्याला थोडे आणखीन ब्राऊन कलर येईपर्यंत खोबरं परतून घ्यायचंय. थोडा आणखीन कलर आला पाहिजे कारण ते खूप दिवस टिकले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला हे खोबरं छान भाजून घ्यायचंय. अतिशय पौष्टिक असे लाडू आपण आता करत आहोत. लहान मुलांना पण हे खूप छान आहेत. म्हणजे त्यांच्या बुद्धीच्या वाढीसाठी, शारीरिक वाढीसाठी खूप पौष्टिक लाडू आहेत. एखाद्या बाळंतीण बाईला द्यायचे असतील तुम्हाला करून तर त्याच्यासाठी देखील हे अत्यंत उपयुक्त असे लाडू आहेत. आणि एखादी व्यक्ती आजारी असेल तर शरीरातली कमतरता जी झीज झालेली आहे ती भरून काढण्यासाठी देखील या लाडवांचा खूप छान उपयोग होतो. आणि हिवाळ्यासाठी तर अतिशय उत्तम असे हे लाडू आहे. त्याच्यात तुम्ही बघितलंच असेल की आपण जे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत ते अतिशय पौष्टिक असे इन्ग्रेडियंट्स आहेत. म्हणजे ज्याने आपल्या शरीराला एक प्रकारची ऊब मिळेल, उष्णता मिळेल, झालेली झीज भरून निघेल असे सगळे पदार्थ आपण याच्यात वापरलेले आहेत. फक्त याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते कारण प्रत्येक जिन्नस हा छान तळला गेला पाहिजे, भाजला गेला पाहिजे. म्हणजे जेणेकरून हे लाडू 2 महिने सहज टिकतील. जर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर नक्कीच ते लाडू तुम्ही 2-1 महिने खाणार आहात. जर कमी प्रमाणात बनवले गेले तर ते 8-10 दिवसात संपतात. त्यामुळे प्रश्नच येत नाही. तरी पण हे भाजणं किंवा तळणं अशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. इथे कुठलाही शॉर्टकट करून चालणार नाही. कारण लाडू जर तुम्हाला खुसखुशीत करायचा असेल, त्याची चव जर वाढवायची असेल तर सगळं जिन्नस देखील छान तळून भाजून घेतलं पाहिजे. थोडं आणखीन ब्राऊन होईपर्यंत आपण खोबरं भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की आपलं खोबरं छान आता खरपूस भाजून झालेलं आहे. त्याला चांगला चॉकलेटी कलर देखील आलेला आहे. तर हे खोबरं आता मी ताटात काढून घेते. छान थंड होऊ द्यायचं. इथे असा खड्डा करून घ्या म्हणजे वाफ राहणार नाही. त्याच गरम कढईत आपण ही खसखस भाजून घेणार आहोत. खसखस सुकीच भाजायची आहे. त्याला तुपाची काही गरज नाही. छान भाजून झाली. तिला एक ब्राऊन कलर आलाय. आता मी काढून घेते. या लाडवांना छान बाइंडिंग यावं म्हणून मी एक चमचाभर तुपात थोडं गव्हाचं पीठ घेते, कणिक घेते भाजून. म्हणजे लाडवांना छान बाइंडिंग येतं. मंद आचेवर आपल्याला हे कणिक छान परतून घ्यायचं. हे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं नव्हतं, पण कधी कधी खोबरं असल्यामुळे किंवा खारीक पोड ह्याच्यामुळे कधी कधी त्याला बाइंडिंग येते. छान गोल लाडू वळला जात नाही. त्यामुळे थोडंसं ही जी कणिक चमचावर भाजून घातली ना, छान बाइंडिंग देखील येतं लाडवाला आणि चव देखील त्याची वाढते. परंतु हे जे आपण भाजणार ते मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे कणिक. वेळ जाईल पण तुमच्या लाडवाची चव नक्कीच जास्त वाढेल. हे आपलं छान कणिक खरपूस भाजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता की डिंक आपला छान तळून फुलून झालेला आहे. हा डिंक जरी तुम्ही असा हाताने दाबून घेतलात तरी चालणार आहे किंवा मिक्सरमध्ये काढलात तरी चालणार आहे. खोबरं आपलं छान खरपूस भाजून झालेलं आहे. हे देखील आपण मिक्सरमध्ये काढून. आणि हे जे सगळं जिन्नस आहे, सगळे ड्रायफ्रुट्स आहेत, हे देखील आपण
थोडे थोडे करून मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घेणार आहोत. सगळ्यात पहिले आपण हे जे डिंक आपण जे तळून घेतलेले आहे ते मिक्सरमध्ये वाटून घेऊया. म्हणजे त्याच्यातून छान जे तूप निघणार आहे ते आपल्या सगळ्या इतर मिश्रणाला देखील लागणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी अर्ध असं पूर्ण त्याची मी पीठ केलेलं नाही, मी थोडंसं दाताला लागेल असं क्रंची ठेवलेलं आहे. मी काढून घेते. अशा प्रकारे मी सगळा डिंक छान बारीक वाटून घेणार आहे. आपले सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ते आता थोडे थोडे करून मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते. हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे हे बारीक झालेलं आहे. पूर्ण पावडर करून घ्यायची नाही, थोडंसं क्रंची ठेवायचं आहे. मी ते दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतं. तर अशा प्रकारे आपण सगळे ड्रायफ्रुट्स देखील वाटून घेणार आहोत. बघू शकता खोबरं देखील मी छान मिक्सरमध्ये वाटून घेतलंय. आणि सगळं हे जे जिन्नस आपण भाजून घेतलं होतं ते माझं वाटून झालेलं आहे. ते मी परातीत काढून घेतलंय आणि आता ते व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. आता गुळाचं साधारण प्रमाण हे जे सगळं मिश्रण झालेलं आहे ते आपण वाटीने मोजून घेणार आहोत आणि त्याच्या निम्मा गुळ आपल्याला घ्यायचा आहे. कारण ह्याच्यात आपण मनुका घातल्या, खारीक पावडर आहे, त्याचप्रमाणे आपण खजूर देखील याच्यात घातलेला आहे. तुम्ही चव घेऊन बघू शकता की हे किती गोड झालं आणि याला आणखीन किती गोडाची गरज आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण या मिश्रणात ही जी आपण खसखस भाजून घेतलेली आहे ती घालणार आहोत. त्यानंतर ही सुंठ पावडर आहे, तुमच्याकडे असेल तर घातली तरी चालेल, नसली तरीही चालेल. ही सुंठ पावडर घालते. त्यानंतर ही वेलची पावडर आहे. त्यानंतर गूळ आपण टाकतोय तर त्याच्यामध्ये जायफळ हे पाहिजे म्हणून मी जायफळ किसून घालते. कारण गुळासोबत जायफळाची चव आणखीन छान लागते, त्यामुळे जायफळ घालायचे. आणि आपण जी कणिक तुपात भाजून घेतली होती ती देखील आपण ह्याच्यात मिक्स करणार आहोत. कारण लाडू व्यवस्थित वळला जावा, त्याला एक बाइंडिंग यावं, त्यासाठी आपण ही कणिक भाजून घातलेली आहे. आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेते. आणि आता गुळाचा पाक कसा करायचा ते मी तुम्हाला पाक करण्यासाठी मी आधी कढईत थोडं तूप घालून घेतलंय. तूप वितळलं की मी त्याच्यात गुळ घालणार आहे. हा पाक करताना आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही, तुपातच गुळ विरघळला जातो. इथे आपल्याला पाक करून घ्यायचा नाही, फक्त हा गुळ जो आहे तो तुपात विरघळून घ्यायचा. तुम्ही बघू शकता की गुळ तुपात छान मेल्ट होतोय. आपला पाक झालेला आहे. गॅस बंद करते आणि मी या मिश्रणात मिक्स करून घेते. हे मिश्रण चांगलं एकजीव करायचे आणि याचे लाडू वळून घ्यायचे.
आपलं मिश्रण छान मिक्स करून झालं आहे आणि त्याचे लाडू देखील खूप छान वळले जातात. आणि तुम्ही बघत असाल की वळताना मस्त त्याला तेल देखील तूप देखील सुटतं आहे आणि आपले लाडू छान गोल गरगरीत होतात. तर तुम्हाला हा जर डिंकाच्या लाडवांचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या दीपदया ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ नेहमी बघत राहा. एन्जॉय.